ಅಮೆರಿಕದಲ್ಲಿದ್ದ ತಹವೂರ್ ರಾಣನನ್ನ ಎನ್ಐಎ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಭಾರತಕ್ಕೆ ಎಳೆದು ತಂದಿದ್ದಾರೆ. ಉಗ್ರ ರಾಣನಿಗೆ ಬಿಗಿ ಭದ್ರತೆ ನೀಡಲಾಗಿದ್ದು ವಿಚಾರಣೆ ತೀವ್ರವಾಗಲಿದೆ. ಆದರೆ ನೂರಾರು ಜನರ ಸಾವಿಗೆ ಕಾರಣನಾದ ಖತರ್ನಾಕ್ ಉಗ್ರನಿಗೆ ಮರಣದಂಡನೆ ವಿಧಿಸಬೇಕೆಂಬ ಆಕ್ರೋಶ ಭುಗಿಲೆದ್ದಿದೆ. ಮುಂಬೈನಲ್ಲಿ ದಾಳಿ ನಡೆಸಿ ಅಮೆರಿಕದಲ್ಲಿ ಅಡಗಿದ್ದ ತಹವೂರ್ ರಾಣನನ್ನ 17 ವರ್ಷಗಳ ಹೋರಾಟದ ಬಳಿಕ ಎಳೆದು ತರಲಾಗಿದೆ. ನೂರಾರು ಜನರು ಅಧಿಕಾರಿಗಳ ಸಾವಿಗೆ ಕಾರಣನಾಗಿದ್ದ ಮೋಸ್ಟ್ ವಾಂಟೆಡ್ ಉಗ್ರನಿಗೆ ಹೈ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಬೇರೆ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಇಂಥ ರಕ್ಕಸನಿಗೆ ಮರಣದಂಡನೆ ನೀಡಬೇಕೆಂಬ ಕೂಗು ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. मास्टरमाइंड के शिक्षे आगबेकू। जो दाऊद है, हाफिज सईद है, जो आतंकवादी और मास्टरमाइंड है जो पाकिस्तान में, उन लोगों को भी लाके फांसी की सजा देनी चाहिए। अभी हमारा वैसे भी इंडिया नया भारत है, तो हमारी भारत घुस कर मार के आती है आतंकवादी को। तो मैं यही अपील करूंगी, जो अभी भी वहाँ पर जिंदा बैठे हैं, जो आतंकवाद बढ़ा रहे, जो कसाब जैसे लोगों को बनाते हैं, जो कसाब जैसे लोगों को हमारे देश में या कहीं और भी बेचते, उन लोगों को आप खत्म कीजिए। रक्कस उग्रनिगे मरण दंडने विधिसी। आज इतने करने बाद एक फर्स्ट प्रधानमंत्री जो आज मेन मास्टरमैन जो अमेरिका में था, छुप के बैठा था, आज उसको इंडिया में ला रहे, वो उसके ऊपर राज खोलेगा सब मास्टरमैनों का। जो आतंकवादी हमला हुआ, पाकिस्तान बैठे हाफिज सईद है, दाऊद है, लखवी है, और भी बैठे गुने सुने और भी है, डेविड हेडी तो अमेरिका में जेल में वो 35 साल की। ये राज खुलने बाद मालूम पड़ेगा और कितने कितने लोग अंदर है। उसको तौहर राणा को जब फांसी दोगे ना, तो अपना देश हिंदुस्तान एकदम जय जयकार होगा। 17 ವರ್ಷಗಳ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕ ಜಯ। ये अपने आप में इस सरकार के द्वारा एक इतनी बड़ी कूटनीतिक सफलता है, ऐतिहासिक सफलता है कि वो जो 175 लोगों की जो हत्या हुई मुंबई में, उसका वो गुनहगार हो, मास्टरमाइंड हो, हाफिज सईद जो पाकिस्तान में बैठा हो, उसको आज नरेंद्र मोदी जी भारत में उस अपराधी को लाने में सफल हुए। ಸದ್ಯ ರಾಣನನ್ನ ಎನ್ಐಎ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದು ಯಾವ ಮುಲಾಜಿಲ್ಲದೆ ವಿಚಾರಣೆ ನಡೆಸ್ತಾರಾ ಅಥವಾ ಬಿರಿಯಾನಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾರಾ ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ। ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ। ಅಮೆರಿಕದಲ್ಲಿದ್ದ ತಹವೂರ್ ರಾಣನನ್ನ ಎನ್ಐಎ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಭಾರತಕ್ಕೆ ಎಳೆದು ತಂದಿದ್ದಾರೆ. ಉಗ್ರ ರಾಣನಿಗೆ ಬಿಗಿ ಭದ್ರತೆ ನೀಡಲಾಗಿದ್ದು ವಿಚಾರಣೆ ತೀವ್ರವಾಗಲಿದೆ. ಆದರೆ ನೂರಾರು ಜನರ ಸಾವಿಗೆ ಕಾರಣನಾದ ಖತರ್ನಾಕ್ ಉಗ್ರನಿಗೆ ಮರಣದಂಡನೆ ವಿಧಿಸಬೇಕೆಂಬ ಆಕ್ರೋಶ ಭುಗಿಲೆದ್ದಿದೆ. ಮುಂಬೈನಲ್ಲಿ ದಾಳಿ ನಡೆಸಿ ಅಮೆರಿಕದಲ್ಲಿ ಅಡಗಿದ್ದ ತಹವೂರ್ ರಾಣನನ್ನ 17 ವರ್ಷಗಳ ಹೋರಾಟದ ಬಳಿಕ ಎಳೆದು ತರಲಾಗಿದೆ. ನೂರಾರು ಜನರು ಅಧಿಕಾರಿಗಳ ಸಾವಿಗೆ ಕಾರಣನಾಗಿದ್ದ ಮೋಸ್ಟ್ ವಾಂಟೆಡ್ ಉಗ್ರನಿಗೆ ಹೈ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಬೇರೆ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಇಂಥ ರಕ್ಕಸನಿಗೆ ಮರಣದಂಡನೆ ನೀಡಬೇಕೆಂಬ ಕೂಗು ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. मास्टरमाइंड के शिक्षे आगबेकू। जो दाऊद है, हाफिज सईद है, जो आतंकवादी और मास्टरमाइंड है जो पाकिस्तान में, उन लोगों को भी लाके फांसी की सजा देनी चाहिए। अभी हमारा वैसे भी इंडिया नया भारत है, तो हमारी भारत घुस कर मार के आती है आतंकवादी को। तो मैं यही अपील करूंगी, जो अभी भी वहाँ पर जिंदा बैठे हैं, जो आतंकवाद बढ़ा रहे, जो कसाब जैसे लोगों को बनाते हैं, जो कसाब जैसे लोगों को हमारे देश में या कहीं और भी बेचते, उन लोगों को आप खत्म कीजिए। रक्कस उग्रनिगे मरण दंडने विधिसी। आज इतने करने बाद एक फर्स्ट प्रधानमंत्री जो आज मेन मास्टरमैन जो अमेरिका में था, छुप के बैठा था, आज उसको इंडिया में ला रहे, वो उसके ऊपर राज खोलेगा सब मास्टरमैनों का। जो आतंकवादी हमला हुआ, पाकिस्तान बैठे हाफिज सईद है, दाऊद है, लखवी है, और भी बैठे गुने सुने और भी है, डेविड हेडी तो अमेरिका में जेल में वो 35 साल की। ये राज खुलने बाद मालूम पड़ेगा और कितने कितने लोग अंदर है। उसको तौहर राणा को जब फांसी दोगे ना, तो अपना देश हिंदुस्तान एकदम जय जयकार होगा। 17 ವರ್ಷಗಳ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕ ಜಯ। ये अपने आप में इस सरकार के द्वारा एक
इतनी बड़ी कूटनीतिक सफलता है, ऐतिहासिक सफलता है कि वो जो 175 लोगों की जो हत्या हुई मुंबई में, उसका वो गुनहगार हो, मास्टरमाइंड हो, हाफिज सईद जो पाकिस्तान में बैठा हो, उसको आज नरेंद्र मोदी जी भारत में उस अपराधी को लाने में सफल हुए। ಸದ್ಯ ರಾಣನನ್ನ ಎನ್ಐಎ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದು ಯಾವ ಮುಲಾಜಿಲ್ಲದೆ ವಿಚಾರಣೆ ನಡೆಸ್ತಾರಾ ಅಥವಾ ಬಿರಿಯಾನಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾರಾ ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ. ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ಅಮೆರಿಕದಲ್ಲಿದ್ದ ತಹವೂರ್ ರಾಣನನ್ನ ಎನ್ಐಎ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಭಾರತಕ್ಕೆ ಎಳೆದು ತಂದಿದ್ದಾರೆ. ಉಗ್ರ ರಾಣನಿಗೆ ಬಿಗಿ ಭದ್ರತೆ ನೀಡಲಾಗಿದ್ದು ವಿಚಾರಣೆ ತೀವ್ರವಾಗಲಿದೆ. ಆದರೆ ನೂರಾರು ಜನರ ಸಾವಿಗೆ ಕಾರಣನಾದ ಖತರ್ನಾಕ್ ಉಗ್ರನಿಗೆ ಮರಣದಂಡನೆ ವಿಧಿಸಬೇಕೆಂಬ ಆಕ್ರೋಶ ಭುಗಿಲೆದ್ದಿದೆ. ಮುಂಬೈನಲ್ಲಿ ದಾಳಿ ನಡೆಸಿ ಅಮೆರಿಕದಲ್ಲಿ ಅಡಗಿದ್ದ ತಹವೂರ್ ರಾಣನನ್ನ 17 ವರ್ಷಗಳ ಹೋರಾಟದ ಬಳಿಕ ಎಳೆದು ತರಲಾಗಿದೆ. ನೂರಾರು ಜನರು ಅಧಿಕಾರಿಗಳ ಸಾವಿಗೆ ಕಾರಣನಾಗಿದ್ದ ಮೋಸ್ಟ್ ವಾಂಟೆಡ್ ಉಗ್ರನಿಗೆ ಹೈ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಬೇರೆ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಇಂಥ ರಕ್ಕಸನಿಗೆ ಮರಣದಂಡನೆ ನೀಡಬೇಕೆಂಬ ಕೂಗು ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. मास्टर माइंड के शिक्षे आगबेकु. जो दाऊद है, हाफिज सईद है, जो आतंकवादी और मास्टर माइंड है जो पाकिस्तान में, उन लोगों को भी लाके फांसी की सजा देनी चाहिए. अभी हमारा वैसे भी इंडिया नया भारत है, तो हमारी भारत घुस कर मार के आती है आतंकवादी को. तो मैं यही अपील करूंगी जो अभी भी वहाँ पर जिंदा बैठे हैं, जो आतंकवाद बढ़ा रहे, जो कसाब जैसे लोगों को बनाते हैं, जो कसाब जैसे लोगों को हमारे देश में या कहीं और भी बेचते, उन लोगों को आप खत्म कीजिए. रक्कस उग्रनिगे मरण दंडने विधिसी. आज इतने करने बाद एक फर्स्ट प्रधानमंत्री जो आज मेन मास्टरमैन जो अमेरिका में था, सुप के बैठा था, आज उसको इंडिया में ला रहे, वो उसके पर राज खोलेगा सब मास्टरमैनों का. जो आतंकवादी हमला हुआ पाकिस्तान बैठे, हाफिज सईद है, दाऊद है, लखवी है, और भी बैठे गुने सुने और भी है, डेविड हेडी तो अमेरिका में जेल में वो 35 साल की. ये राज खुलने बाद मालूम पड़ेगा और कितने कितने लोग अंदर है. उसको तोहर राणा को जब फांसी दोगे ना तो अपना देश हिंदुस्तान एकदम जय जयकार होगा. 17 ವರ್ಷಗಳ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕ ಜಯ. ये अपने आप में इस सरकार के द्वारा एक इतनी बड़ी कूटनीतिक सफलता है, ऐतिहासिक सफलता है कि वो जो 175 लोगों की जो हत्या हुई मुंबई में, उसका वो गुनहगार हो, मास्टरमाइंड हो, हाफिज सईद जो पाकिस्तान में बैठा हो, उसको आज नरेंद्र मोदी जी भारत में उस अपराधी को लाने में सफल हुए. ಸದ್ಯ ರಾಣನನ್ನ ಎನ್ಐಎ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದು ಯಾವ ಮುಲಾಜಿಲ್ಲದೆ ವಿಚಾರಣೆ ನಡೆಸ್ತಾರಾ ಅಥವಾ ಬಿರಿಯಾನಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾರಾ ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ. ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ.